आजच्या वार्षिक साधारण सभेमध्ये आपण गोकुळ आणि वारणेला दूध घालणाऱ्या दूध उत्पादक सभासदांना 10,000 रुपयाचं अनुदान आपण द्यायचा निर्णय घेतला। त्यानंतर शैक्षणिक सवलतीसाठी जे विद्यार्थी राज्यात आणि परराज्यात जातात त्याला 30 लाख रुपयेपर्यंत 8% व्याजाने कर्ज देण्याचा निर्णय झाला। त्याशिवाय अनिष्ट तफावतीत असलेल्या इतर संस्थांना सुद्धा हा या योजनेचा लाभ द्यायचं ठरलं। त्यानंतर मॅक्स टू पॅक्स ही जी योजना नाबार्डची होती ती आता बंद झाली आहे। ती आता आम्ही जिल्हा मदती बँक ही कमी व्याजाने आता सगळ्या संस्थांना चालवणार आहे। त्याशिवाय आम्ही सचिव जो संगणकीकरण चालू करणार आहे त्याला बक्षीस योजना लावली। जो आमचं QR कोडसाठी ठेवीला मदत करेल त्याला आपण बक्षीस योजना लावली। अशा शेतकरी, कारखानदार, विद्यार्थी आणि या सगळ्यांना भरपूर सवलती देणारी आज निर्णय घेण्यात आले।